नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 50% सूट। त्वरा करा, योजना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू। मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। नांदेड मधील पहिली वैली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तोष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। वंचित और जरूरतमंदों को समाज की मुख्य धारा में लाने के लिए विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण भूमिका निभाएगी, ऐसा वक्तव्य पालक मंत्री गिरीश महाजन ने किया है। मंगलवार 26 दिसंबर को यात्री निवास परिसर के दशमेश हॉस्पिटल के पास नांदेड़ मनपा की ओर से विकसित भारत संकल्प यात्रा का गिरीश महाजन के हाथों औपचारिक उद्घाटन किया गया। इस समय सांसद प्रताप पाटिल चिखलीकर, विधायक राम पाटिल रातोलीकर, जिलाधिकारी अभिजीत राउत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त पंजाब खान सोले आदि सहित अन्य अधिकारी लाभार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। पालक मंत्री गिरीश महाजन के हाथों इस समय मनपा क्षेत्र के 419 लोगों को प्रातिनिधिक रूप में आयुष्मान भारत कार्ड्स का वितरण, 5% दिव्यांग कल्याण निधि का वितरण, PM स्वनिधि, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास योजना के लाभार्थियों को प्रत्यक्ष लाभ और प्रमाण पत्र दिए गए। वर्ष 2047 तक भारत विकसित राष्ट्र बनेगा। इस दिशा में संकल्प यात्रा महत्वपूर्ण साबित हो रही है, ऐसा विश्वास पालक मंत्री गिरीश महाजन ने इस समारोह में व्यक्त किया। की त्याला घर असलं पाहिजे, त्याच्या घरी गॅस असला पाहिजे, त्याच्या घरी लाईट असला पाहिजे, त्याच्या घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे नळाने। अशा अभिनव योजना मोदींनी या देशामध्ये आणल्या आणि शेवटी गरीब माणूस आहे त्याचा आर्थिक स्तर कसा उंचावेल, तो आपल्या बरोबरीवर कसा येईल, यासाठी त्यांचा हा प्रयत्न आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून ही संकल्प यात्रा या ठिकाणी सुरू आहे। अनेक योजना आहेत, सांगत बसलं तर 2 तास पुरणार नाहीत, इतक्या योजना आहेत। तरुणांसाठी आहे, महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, अबालवृद्धांसाठी आहे, पेन्शनच्या योजना आहेत, मेडिकलच्या योजना आहेत। 5 लाखापर्यंत आपल्याला आता कुठेही आजार झाला, कुठलंही मोठं ऑपरेशन असलं, शस्त्रक्रिया असली तर 5 लाख रुपयापर्यंत मोफत इलाज। मला वाटतं जगाच्या पाठीवर भारत पहिला असा देश आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना इन्शुरन्सचं कव्हरेज हे सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे। शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विम्याचं कवच त्या ठिकाणी दिलेलं आहे। अशा अनेक योजना आहेत। शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये होते, तर राज्य सरकारने 6,000 रुपये 12,000 रुपये त्या ठिकाणी झालेले आहेत। म्हणजे एक ना अनेक अशा अनेक योजना आहेत की सांगितलं तर 2 तास या ठिकाणी पुरणार नाही। या योजनेच्या माध्यमातून आपण सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा। अधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी या योजना शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवाव्यात, हा ज्या सगळ्या संकल्प यात्रेचा याच्या मागचा हेतू आहे। या देशाला येत्या 24 वर्षात 2047 पर्यंत हा देश हा विकसित देश असेल, हा देश जगातला सर्वश्रेष्ठ देश असेल, हा देश हा जगातला सगळ्यात सुपर पॉवर असेल आणि तो विश्वगुरु असेल। आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला हे सर्व कार्य पार पाडायचं आहे आणि म्हणून सगळ्यांचा सहयोग, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबको निवास अशी नवीन गोष्ट आता आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या 5 वर्षामध्ये पुढच्या 24 ते 29 मध्ये या सगळ्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून आपल्याला त्याचा उद्धार या ठिकाणी करायचा आहे, त्याला आपल्या बरोबरीमध्ये आणायचं आहे आणि यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। या निमित्ताने ज्यांना लाभ मिळाला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। ज्यांना नाही मिळाला त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना भेटून, कार्यकर्त्यांना भेटून त्या योजना आपल्या पत्रामध्ये पाडून घ्याव्यात। तो आपला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे, तो आपण या ठिकाणी मिळवावा।